लग्नानंतर अनैतिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? मानसशास्त्र काय सांगतो हा व्हिडिओ पूर्ण बघा, याला स्किप करू नका. स्किप केल्यास तुम्हाला कळणार नाही. लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचा करार नसतो किंवा प्रेम म्हणजे फक्त दोन लोकांचा करार नसतो, तर विश्वास, जबाबदारी आणि भावनिक सुरक्षिततेचा पाया असतो. दोन व्यक्ती एकमेकांवर विश्वास ठेवून आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात. अशा नात्यात लग्नानंतर अनैतिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य यावर मानसशास्त्र स्पष्ट भूमिका मांडते. चला तर बघूया. मानसशास्त्रानुसार अनैतिक संबंध म्हणजे केवळ शारीरिक चूक नाही, तर तो भावनिक विश्वासघात असतो. जोडीदारावरचा विश्वास तुटला की त्याचा परिणाम मनावर खोलवर होतो. ज्याच्यावर फसवणूक होते त्याला कमीपणा, राग, भीती, नैराश्य आणि आत्मविश्वासाची कमतरता जाणवू लागते. अनेक वेळा हा मानसिक आघात आयुष्यभराची जखम ठरतो. काही लोक असं म्हणतात की लग्नात प्रेम राहिले नाही, समजून घेणं कमी झालं किंवा मन दुसरीकडे ओढलं गेलं म्हणून अनैतिक संबंध ठेवले जातात. पण मानसशास्त्र सांगतं की समस्या असली तरी उपाय विश्वासघात नाही. संवादाचा अभाव, अपेक्षा न मांडणे, भावनिक दुर्लक्ष किंवा ताणतणाव ही कारणं असू शकतात, पण यावर चर्चा, समुपदेशन आणि प्रयत्न हेच योग्य मार्ग आहेत. अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला सुरुवातीला समाधान किंवा थरार वाटतो, पण दीर्घकाळात त्याच्याही मनात अपराधीपणा, भीती आणि अस्थिरता निर्माण होते. सतत खोटं बोलणं, लपवाछपवी करणं यामुळे मानसिक ताण वाढतो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. व्यावहारिक जीवनात पाहिलं तर अनैतिक संबंधांमुळे कुटुंब तुटतात, मुलांवर खोल परिणाम होतो आणि सामाजिक विश्वासही ढासळतो. मुलांना सुरक्षित वातावरण मिळत नाही, त्यांचा भावनिक विकास बाधित होतो. हे मानसशास्त्राने सिद्ध केलेलं आहे. म्हणून मानसशास्त्र स्पष्टपणे सांगतं की लग्नानंतर अनैतिक संबंध ठेवणे अयोग्य आहे. नात्यात अडचणी असतील तर त्याचं स्वीकार करा. संवाद साधणं आणि गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घेणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी यावरच वैवाहिक नातं टिकतं आणि तेच मानसिक शांततेचं खऱ्या अर्थाने कारण ठरतं.